तळेमाऊली परिसरात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. वृक्षारोपणाबरोबरच दुर्मिळ अजान वृक्षाचे पूजन. पर्यावरणाचा ढासळता समतोल अबाधित राहावा, पृथ्वी प्लास्टिक कचरा मुक्त होऊन वृक्षारोपणाने सर्वांग सुंदर व्हावी, यासाठी आज घडीच लोकसहभागातून झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे. ही काळाची गरज ओळखून खानापूर येथील अवधूत पाटील व कुटुंबियांकडून तळेमाऊली जंगल परिसरात वृक्षारोपण, बिया संकलन, झाडांचा वाढदिवस, दुर्मिळ अजान वृक्षाच्या पूजनाबरोबरच पर्यावरण जतन व संवर्धनासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सदर उपक्रमात काही वर्षांपूर्वी लागवड केलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याबरोबरच वड व पिंपळ या झाडांचे रोपण करण्यात आले. शिवाय रोप निर्मिती, सीड बॉल्स यासाठी आंबा, जांभूळ, फणस, पळस, बहावा, हुंब, हिरडा, मेडशिंगी, बाओबाब, गोरखचिंच, अर्जुन, धावडा, करंज, आपटा, कांचन, काटेसावर, करवंद, नारंगी, तोरण इत्यादी बियांचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर फेब्रुवारी 2026 मध्ये तळेमाऊली परिसरात आढळून आलेल्या दुर्मिळ अजान वृक्षाचे पूजन व सदर झाडाचे महत्त्व, उपयोग उपस्थितांना सांगण्यात आला. बहुगुणी असणारा अजान वृक्ष संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीजवळ आढळतो. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्यावेळी समाधीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हातातील काठी मातीत रोवली. तिचे कालांतराने वृक्षात रूपांतर झाले. तो वृक्ष आजही समाधीजवळ 750 वर्षांपासून जिवंत आहे. हा वृक्ष माऊलींच्या संजीवन समाधीशी संबंधित असल्यामुळे वारकरी संप्रदायात यास महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. शरीरातील सर्व व्याधीचे निर्मूलन करणारा गुणकारी व बहुगुणी वृक्ष तळेमाऊली जंगल परिसरात आढळणे आपल्यासाठी भाग्याचे आहे. त्यामुळे त्याच्या जतन व संरक्षणाची जबाबदारी घेऊन याचे भल्या मोठ्या वृक्षात रूपांतर होऊन तो हजारो वर्ष चिरंतर टिकावा, यासाठी अजान वृक्षाची जबाबदारी घेण्यास्तव कौलवचे रवीश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अवधूत पाटील यांच्याकडून उपस्थितांनी विविध वृक्षांची माहिती जाणून घेतली. शिवाय पर्यावरण संवर्धन विषयक चर्चासत्रात झाडांच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी नियोजन आखण्यात आले. येणाऱ्या पावसाळ्यात 3 ते 4 वर्ष वाढ झालेल्या झाडांची लागवड करण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्याची शपथही घेण्यात आली. सदर उपक्रमात रवीश पाटील कौलवकर, डॉक्टर राजीव चव्हाण, कॉम्रेड सम्राट मोरे, अजित देसाई, संतोष देसाई, शंभूराजे देसाई, दत्तात्रय नाईक, सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन खताळ, स्नेहा सावंत, वनविभाग गारगोटीचे मधुकर काशीद, सारिका पेडगे, विनायक पाटील, सागर पाटील आदींनी सहभाग घेतला. उपक्रमाचे आयोजन अवधूत पाटील, ऐश्वर्या कवडे, मयुरी पाटील, क्षितिज पाटील आदींनी केले. पर्यावरण मित्र अवधूत पाटील.